हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी चालली आता मनालीला. पश्चिम एक्सप्रेस 12925 ह्या ट्रेनने चालली आहे मी आहे आता बोरिवलीला. इथून आम्ही जाणार आहे चंदीगडला. चंदीगडपासून आम्ही पुढे जाणार आहे मनालीला. पुढे जसं काय काय अपडेट आहे त्या मी तुम्हाला देतच राहील. मी मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तिकीट काढलेलं नाही आहे, काहीच नाही. लिटरली माझी ही ट्रिप आहे ना, ये जवानी है दिवानीची नैना जशी आहे तशी असणार आहे. सो स्टे ट्यून्ड. बाय. तर ट्रेनमध्ये आहे एवढी गर्दी. सकाळी 11:30 वाजता आम्ही निघालो आहे आणि टोटल 28 तासांचा प्रवास आहे. दुपारी 4पर्यंत आम्ही चंदीगडला पोचणार आहे. तुम्ही बघूच शकता किती गर्दी आहे. बिकॉज त्या रूटसाठी खूप कमी ट्रेन आहे, त्यामुळे आमचा प्रवास हा असा गर्दीमध्ये ही सीट चेंज कर, ती सीट चेंज कर असा मस्त चालू आहे. फायनली मी आता आली आहे चंदीगडला. आता वाजतात दुपारचे 4 आणि इथून आम्ही मनालीसाठी गाडी किंवा मग बसने ट्रॅव्हल करणार आहे. बघू पुढचं काय कसं अपडेट आहे, मी तुम्हाला देईलच. तर आता आपण आहे चंदीगडच्या स्टेशनला. मस्त शिकार, थंडी आहे, खूप भारी वाटतंय. म्हणजे लिटरली मी चंदीगडमध्ये आता तरी पण एकदम वेगळाच एनर्जी आहे. आता मी स्नोमध्ये गेल्यावर आय डोंट नो मी कशी रिॲक्ट काय होईल. मला खूप एक्सायटेड आहे. आणि आता आम्ही ऑटोने चाललो आहे. इथून गाड्या पण आहेत, पण मी मोस्ट ऑफ ऑटो किंवा बसने जाण्याचा प्रयत्न करते ज्या लोकल असतात. कारण मला जेन्युअनली ये जवानी हे दिवानी मी ट्रॅव्हल केलं ना की हां तिकीटने ट्रेनने जायचं, त्याच्यानंतर बसने लोकलने जायचं, बसवर चढून जायचं. मला जेन्युअनली तसा ट्रॅव्हल करायचा आणि लाईफमध्ये मला अशी ही जर्नी करायचीच होती की जिच्यामध्ये काहीच प्लॅन नाही आहे. माझा नो प्लॅन आहे. आणि यस, मी खूप एक्सायटेड आहे. इतकं छान वाटतंय. अशी बारीक अशी थंडी अशी मस्त झोंबते अंगाला. एकदम खूप भारी वाटतंय. चंदीगडची जी इथली मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडली असेल ती आहे इथली स्वच्छता. इतकी क्लीन सिटी आहे की मी अक्षरशः खरंच अशी एवढी क्लीन सिटी बघितलेली नाही आहे. तर माझ्याकडे बराचसा वेळ होता. 8-10 शिवाय रात्री इथनं गाड्या निघत नाही, म्हणून मी आता आहे चंदीगडच्या ज्या मेन मार्केटला, जिथे कपडे सगळ्या गोष्टी खूप छान भेटतात. तर मग त्या वेळेमध्ये मी इथलं चंदीगडचं मार्केट एक्सप्लोअर केलं आहे, ज्याला सेक्शन 22 असं पण म्हणतात. आहे आणि किती टेम्परेचर आहे आय डोंट नो. पूर्ण सगळीकडे फॉग आहे, काहीच दिसत नाही आहे. आता तरी आम्ही चंदीगडमध्ये आहे. आता इथून रात्री 10 नंतर वोल्वो बसेस ज्या असतात किंवा ट्रॅव्हल्सवाल्या बस असतात त्या तुम्हाला मनालीपर्यंत ड्रॉप करतात. चंदीगड टू मनाली. मॉर्निंग 7पर्यंत मे बी आम्ही मनालीमध्ये राहू. आणि इथे मी तुम्हाला आमचं खूप चीप रेटमध्ये वोल्वो बस आम्हाला भेटली आहे, तर तुम्हाला मी नक्की कॉन्टॅक्ट शेअर करेल. महाकाल ट्रॅव्हल्स म्हणून आहे, पेट्रोल पंपाच्या पुढेच आहे, जिथनं अगदी लोकल ट्रॅव्हल्स जे असतात
ते समोर इकडे बस स्टँड आहे त्याच्या समोरच आहे. आणि खूप 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 टेम्परेचर डाऊन आहे. मला खूप टेन्शन आलं आहे. इथेच ही हालत आहे म्हटल्यावर मनालीमध्ये गेल्यावर काय होईल आय डोंट नो. थंडीमध्ये मॅगी खायची काहीतरी इथे वेगळीच मजा आहे. आणि मी स्पेशली स्नोमध्ये गेल्यानंतर पण हे करणार आहे. पण इथे पण इतका मस्त फॉग आहे, खूप मस्त वाटतं. सध्या तरी आम्ही घाटामध्ये, खूप थंडी आहे. म्हणजे तुम्ही लिटरली इमॅजिन पण करू शकत नाही एवढी इतकी थंडी आहे. आणि थंडीत मी थंड पिते आहे. म्हणजे मी लिटरली सांगूच शकत नाही की कसं वाटतंय. काय घाटात आहे आम्ही, इतका विचित्र रस्ता आहे. खाली दरी आहे, वरतून डोंगर आहे आणि पूर्ण नागमोडी रस्ते आहेत. तो बोलतो ना लोहे को लोहा काटताय. थंड पिते मी थंडीमध्ये येऊन, प्रचंड थंडी. मी बोलते तरी सुद्धा माझ्या तोंडातनं वाफा निघताय. आय थिंक्स माझ्यामध्ये -9 डिग्री आम्ही चेक केलं आता, -9 डिग्रीच्या खाली आहे. सो बघू अजून पुढे काय काय होतं आहे. हॅलो गाईज, तो आता आहे आज सेकंड डे आणि आपण सोलंग व्हॅलीला चाललो आहे. इथले बरेचसे लोक सांगत आहेत की तिकडे जाम लागलेला आहे. माहीत नाही, मला ऐकण्यात तर आलं की 4 फीट ना, 4 से 5, हाँ 4 से 5 फीट तक बर्फ है. सो देखते हैं अब क्या होता है. स्टे ट्यून्ड. तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न असेल की इथे आल्यानंतर कुठे कुठे जायला हवं. तर मनालीमध्ये स्पेशली रोहतांग पास, अटल टनल, हिडंबा देवी टेम्पल, सोलंग व्हॅली, कुल्लू आणि मनाली अशी ही खूप फेमस प्लेसेस आहेत. तर तुम्ही जर मनालीचा प्लॅन करत असाल तर 2 ते 3 दिवस खूप झाले तुमच्यासाठी पूर्ण कुल्लू आणि मनाली फिरण्यासाठी. तर मी आज सोलंग व्हॅलीला चालली आहे, जिथे फेब आहे त्यामुळे स्नोफॉल आणि स्नो खूप जास्त प्रमाणात आहे. आणि आत्ता ह्या वेळेस रोहतांग पास वगैरे, अटल टनल हे सगळं बंद आहे काही कामं चालू असल्यामुळे. पण तसं पण ते हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये बंदच असतं. ते फक्त आणि फक्त उन्हाळ्यामध्येच ओपन होतं. आणि मी स्पेशली सांगेल, आता आम्ही गाडी केलेली आहे 4 व्हीलर, तर तुम्ही अशी गाडी करू शकता किंवा मग इथनं ट्रॅव्हलर्सच्या गाड्या पण जातात जे 2-2 हजार 3-3 हजार पर पर्सन तुमच्याकडनं घेतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ते सोलंग व्हॅली, रोहतांग पास, अटल टनल असे तिकडचे जे पण प्लेस आहे ते 1 दिवसात सगळे त्यामध्ये कवर होतात. तर सोलंग व्हॅलीला आल्यानंतर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राईड आणि ॲक्टिव्हिटीज होत असतात. तर त्या राईड आणि ॲक्टिव्हिटीजची मी तुम्हाला नीट प्राईज ह्यामुळे सांगू शकत नाही आहे, कारण की ते सीझनवर डिपेंड असतं. तुम्ही ज्या सीझनवर येणार त्यानुसार इथल्या प्राइजेस ह्या चेंज होत असतात. तर अशा इथे खूप छान छान प्रकारे राईड आहे, ॲक्टिव्हिटीज आहेत.
खूबसूरती को हमने अक्सर भटकते हुए देखा है। हाँ, मैंने इन बर्फीलों पहाड़ों में जन्नत को देखा है, जन्नत को देखा है।